नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटीलने आपण पाहता सह्याद्री दर्पण. काल राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब हे काल आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी सासगाव माफ करा, ढेकू, पुढे होनाड आणि इतर ठिकाण देखील अगदी भेटीगाठी सगळ्या घेतलेल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी ते गेले आहेत. विशेष म्हणजे ढेकू हे जे गाव आहे ते भारतीय जनता पार्टी चे नेते नरेश पल्ली यांचं ते गाव आहे. म्हणजे नरेश पल्ली यांचं एकट्याचं गाव नाही, त्या गावात इतर पक्षाचे लोक नेते आहेत. परंतु आता तशा अँगलच्या सगळ्या चर्चा होतात. गाव हे सगळ्यांचं असतं, कोणा एकट्या नेत्याचं किंवा कुठल्या व्यक्तीचं नसतं. पण चला आपण सध्या पकडूया, ते मोठे नेते आहेत त्या गावातले, ते त्यांचं घर आहे त्या गावात. नरेश पाटील यांच्या गावात काल सुनील तटकरे साहेब आले होते. राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. दिलीप पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांच्या घरी सुनील तटकरे साहेब यांनी अगदी कॉफी घेतली, चहा पिला, मस्तपैकी बसल्या. आदर सन्मान सन्मान सगळा दिलीप पाटील यांच्या कुटुंबाने केलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ढेकू गावात कशा प्रकारे काम करतोय याचं निरीक्षण परीक्षण अगदी सगळ्या गोष्टी काल तटकरे साहेबांनी बघितलेला आहे. सासगाव जो पंचक्रोशी आहे त्या भागामध्ये अजित देशमुख असतील, अगदी सासगावपासून उन्हाळ्यापर्यंत राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात चांगली ताकदवान आहे. नरेश पाटील जरी हे भाजपमध्ये गेले असले तर राष्ट्रवादी मात्र फार काय जागेवरून हल्लेली दिसत नाहीये. आणि त्याला कालची घटना हे कारणीभूत ठरते की कालच्या घटनेच्या अनुषंगाने काल ढेकूमध्ये सुनील तटकरे साहेब उपस्थित असताना जो काय मॉप होता, जी काय गर्दी होती, जी काही शक्ती प्रदर्शन झालं, ते सगळं अवाक करण्यासारखं आहे. दिलीप पाटील यांच्या घरात सगळं आधार तिथं झाल्यानंतर पुढचा प्रवास तरी गावात ते चालत सगळे गेले, गावात गेले. जे ढमाले कुटुंब आहेत त्यांच्या घरी तटकरे साहेब गेले. तिथं देखील मान सन्मान सगळा आदर सत्कार साहेबांना ऑप्शन वगैरे सगळं करण्यात आलं. नरेश पाटील यांच्या दारावरून ही सगळी शक्ती प्रदर्शन रॅली होती किंवा जो गर्दी होती, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समर्थक जे होते ते सगळे त्यांच्या दारावरून गेलेले आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी नरेश पाटील यांच्या समर्थकांनी, त्यांच्या सगळ्या घरच्यांनी किंवा त्यांच्या गावातल्या लोकांनी त्यांना जे मानतात त्यांनी ही सगळी कालची गर्दी बघितली असेल की श्रद्धाताई अंकित साखरे, देवेन अंकित साखरे, अजित देशमुख, अंकित साखरे आणि सगळेच म्हणजे दिलीप पाटील वगैरे सगळेच यांनी कशा प्रकारे काल ताकद लावली होती. आणि तटकरे साहेब यांना कुठेही नाराज होणार नाहीत तटकरे साहेब, अशा प्रकारे त्यांनी काल सगळी आपली ताकद त्यांनी रस्त्यावर दाखवली होती. जो काही सन्मान केलाय, जो काही सत्कार केलाय, जे काही काल तटकरे साहेबांना चित्र दाखवलंय ते सगळं पॉझिटिव्ह म्हणता येईल. हे जरी म्हणजे त्या गावात उमेदवार आहेत. आज राजेश पाटील यांच्या पत्नी रेश्माताई राजेश पाटील, नरेश पाटील या सोनबाई त्या गावातल्या उमेदवार आहेत. आणि त्या गावात घुसून राष्ट्रवादीने काल आपली ताकद दाखवली आहे की अरे आम्ही कुठेच कमी नाहीये. तुम्हाला सगळं वाटलं असेल की हा मतदारसंघ तुमचा आहे, परंतु आम्ही इतके सोपे नाही आहेत. हा मेसेज देण्याचं काम काल अंकित साखरे असतील किंवा सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. ठीक आहे, राजकारण आहे, करू शकतात, ह्यालाच राजकारण म्हणतात. उद्या काळात नरेश पाटलांनी करावं, देवनावर जाऊन किंवा अन्य ठिकाणी जाऊन करू शकतात. राजकारण आहे, तुम्हाला सगळ्या मुभा आहेत, तुम्हाला सगळं स्वातंत्र्य आहे. प्रचार तुम्ही कशा प्रकारे कुठले फंडे वापरताय, कशा प्रकारे ताकद दाखवताय, कशा प्रकारे तुमचा माहोल बनवताय, कशा प्रकारे तुमचा ऑरा करताय ते तुम्ही दाखवलं पाहिजे. ते अंकित साखरे यांनी बरोबर हरलेलं आहे आणि त्यांनी दाखवलेलं आहे की अरे आम्ही कुठेच कमी नाहीये. आमचं काय व्हायचं 7 तारखेला होईल, परंतु रस्त्यावरची लढाई आणि मैदानातली लढाई आम्ही तुम्हाला तुमच्या ताकदीसारखीच आम्ही दाखवणार. हे पहिल्या दिवसापासून अंकित साखरे यांनी डोक्यात ठेवलेलं आहे. आणि त्याचा बघा, त्यांचं वय कमी आहे अंकित साखरे यांचं, परंतु राजकारणात मात्र ते अगदी बऱ्याच गोष्टी ते शिकलेले आहेत. आपल्या नेत्याला कोणाच्या घरी आणावं, कोणाच्या घरी बसवावं, कुठल्या एरियात नेत्याला आपल्या प्रचारासाठी घेऊन जावं, या सगळ्या गोष्टी अंकित साखरे आता बरोबर शिकलेल्या आहेत, बरोबर शिकलेल्या आहेत. आणि हे राजकारण सगळं करावं लागतं शांतपणे, नम्रपणे. ठीक आहे, ती सगळी भूमिका पाहिजेच, परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या लोकांना तुम्हाला दाखवायला लागतात. शेवटी काय 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 म्हणतो आपण, तुम्ही रोज एखादी तुमचा माल जो आहे तुमच्याकडे, जो प्रोडक्ट आहे, तर तुम्ही त्याची मार्केटिंग केली तरच तो त्याचा का सेल होणार आहे ना. तुम्ही काय बोललात नाही तो माल संपणार तरी कसा. त्याच्यामुळे कालचा दौरा हा तटकरे साहेबांचा दौरा हा अंकित साखरे, श्रद्धाताई साखरे, देवेंद्र देशमुख, अजित देशमुख राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरणार आहे एवढं मात्र खरं. त्याचे थोडेफार काही हे असतात, म्हणजे तोटे म्हणत ना मी, काही गोष्टी असतात ते सोडून त्या विषय.
परंतु इतका मोठा नेता त्या शेवटी तटकरे साहेबांनी काय मेसेज दिला की मी अंकित साखरे यांच्या मागे ठाम उभा आहे, मी सुधाकर शेठ घारे यांच्या मागे ठाम उभा आहे, मी सगळ्या उमेदवारांच्या मागे ठाम उभा आहे. जरी ह्या भागात मोठे मोठे नेते जरी शिवसेनेकडे असतील, भाजपकडे असतील, तरी राष्ट्रवादी ताकद उभी करण्याची जी काम ह्या सगळ्या तरुण युवकांनी केलेलं आहे, त्यांच्या मागे राज्याचा प्रदेशाध्यक्ष येतो. ही छोटी गोष्ट नाहीये, मोठी गोष्ट आहे. तटकरे साहेबांना वेळ तरी आहे काय सगळ्या धामधुमीत, पण त्यांनी वेळ काढला ना. आणि कार्यकर्त्यांना ज्या काही पुढे कार्यकर्त्यांना ज्या ज्या अपेक्षित गोष्टी येतात त्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि तटकरे साहेब नुसते येत नाहीत, तर ते कमी किती शांतपणे नम्रपणे बोलतात, परंतु ते काय करून जातात, काढलेली रांगोळीला का आणखीन कुठला आकार द्यायचा आहे हे तटकरे साहेबांना प्रचंड हुशार येते. म्हणजे हा दौरा, तो पण ढेकूत त्यांच्या पंचकृषीमध्ये, इतर सगळ्या भेटीगाठी समजून जा काय 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 सगळ्या गोष्टी घडतात. इतकं सोपं नाहीये. मुळात पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी सोपी नाहीच आहे. आपण आणि ते त्यांनी प्रचारात आघाडीत घेतलेली आहे. यांना उमेदवार मिळत नव्हतं, ही अवस्था होती. मग नरेश पाटलांना भिजतं, ती सगळी ठीक आहे, आता मिळलं तर सगळं त्यांचा प्रचार सुरू आहे. परंतु कालचा दौरा हा अंकित साखरे यशस्वी झालेला आहे. तटकरे साहेबांसारखा इतका मोठा दिग्गज माणूस जेव्हा अगदी आपल्या रस्त्यावर येतो, म्हणजे आपला रस्ता धुळीचा रस्ता आहे. आणि खरं येते सारसन टू सासगाव हा रस्ता का हायफाय रस्ता आहे का, धुळीचा रस्ता आहे का नाही, कोणी सांगावं. हा रस्ता खरं तर कोणी करायला पाहिजे होता, जे मागच्या जिल्ह्यावर सदस्य होते म्हणजे नरेश पाटील, त्यांनी करायला पाहिजे होता. धूळ येते ना त्या रस्त्यावर, पण त्याला जाऊ द्या, ते धूळ बाजूला ठेवा. तर असल्या धुळीच्या रस्त्यावर देखील तटकरे साहेब येतात. कोणासाठी येतात? आपल्या कार्यकर्त्यासाठी, आपल्या उमेदवारांसाठी, आणि बळ देऊन जातात. सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे हा दौरा यशस्वी ठरलेला आहे. याचे परिणाम, सकारात्मक परिणाम जर बघायला गेलं तर खूप चांगले परिणाम उद्या काळात तुम्हाला दिसतील. तटकरे साहेबांची उद्या काळात सभा जरी नाही झाली ना तरी हरकत नाही. मी तर म्हणतो एक प्रकारे तरी तो सभेतून आणखीन काय बोलणार आहेत. आज कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणं, कार्यकर्त्यांना एकत्रित करणं, फोटो काढणं, सगळ्यांची विचारपूस करणं, आणखीन हवंय काय. म्हणून राष्ट्रवादी प्रचारात देखील पुढे आहे. ते कालच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता ह्या म्हणून म्हटलं माझ्या वेळेतून शिका तुम्ही, तुम्हाला जे काही शिकायचं ते. तुम्हाला काय करायचं म्हणजे त्यांच्या विरोधकांना तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. एक पाऊल पुढे जाऊन अंकित साखरे यांनी जे डोकं वापरलंय त्यात ते यशस्वी ठरलेत. आता नरेश पाटील डोकं वापरायचंय, काय करायचं ते त्यांनी करावं, त्यांना देखील मुभा आहे. पण चला, चांगला प्रचार चालू आहे. मी बघतोय श्रद्धाताई, अंकित साखरे, देवेने, अजित देशमुख, पलीकडे भूषण पाटील यांचा प्रचार देखील चांगला चालू आहे. पॅनल देखील मजबूत आहे. आणि नेत्याची, आपल्या सर्वस्व नेत्याची जेव्हा वावा पाठीवर थाप पडते तेव्हा माणसाला बळ येतं. आणि ते बळ आता मिळालेलं आहे, ते टॉनिक मिळालेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, अशी ताकद आहे, जान निर्माण झालेली आहे. आणि सगळे त्या भागातले बघा ना, काल ढेकूमध्ये तो सगळा सासगाव ढेकू त्या भागात दौरा असताना त्या भागातले एकेकाळी नरेश पाटलांसोबत जी मंडळी सगळी होती ती बरीचशी मंडळी काल मला दिसली, बरीचशी काय बहुतांशी मंडळी दिसली. म्हणजे आता माणसं घाबरत नाही हो. मी मग ह्याच्या आधी परत त्या मुद्द्यावर होतो की माणसं कोणी इथं कोणाचे उपकार नाही आहेत, माणसं घाबरत नाही. आम्ही तुम्हाला त्यावेळी पडत्या काळात तुमची मदत केली, आज आम्हाला वाटतं इकडे जावं, तशी लोक आता झालेली आहेत. आणि नेत्यांनी याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ते सगळं जाऊ द्या, परंतु यशस्वी हा दौरा झालेला आहे. श्रद्धाताई, अंकित साखरे, देवेंद्रजी देशमुख यांना त्याचा फायदा, बळ, ताकद, लाभ हे लाभार्थी झालेले आहे, त्याचा बळ मिळणार आहे. आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगला मेसेज गेलाय. कारण सुनील ठाकरे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जेव्हा टीका केली तेव्हा ठाकरे गटाकडून फार काही काउंटर झालं नाही, कोण फार काय बोललेलं नाहीये. मला वाटतं पक्षाच्या बैठकीमध्ये एकनाथ पुरे यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे, परंतु ते माध्यमात आलेलं नाहीये. पण राज्याचा प्रदेशाध्यक्ष जेव्हा त्या गोष्टीला, ठाकरे गटावर झालेल्या टीका ही आपल्यावर झालेली टीका अशी समजून ज्या प्रकारे काउंटर करतो, उत्तर देतो, त्यांनी नक्की ठाकरे गटाला देखील समाधान वाटलं असेल की आपली बाजू, भरभक्कम बाजू तटकरे साहेब मांडतात, याचा आनंद ठाकरे गटाला देखील झाला असेल. त्याच्यामुळे ते ठाकरे गटातले कार्यकर्ते देखील काल खुश असतील, त्यांना देखील समाधान वाटलं असेल. हरकत नाही, कालचा दौरा हा चांगला होता म्हणण्यापेक्षा तो यशस्वी झालाय असं म्हणूया. अंकित साखरे, छान तुमच्या डोक्यातल्या संकल्पना, आयडिया चांगल्या आहेत, राबवत जा, पण काळजी सुद्धा घ्या.
थांबूया तोपर्यंत.